नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. राईट. तर आपल्या व्हिडिओमध्ये बराच सारा गॅप पडला होता. राईट. तर आता आपण ते कंटिन्यू करतो. तर आपण डे 10 पर्यंत व्होकॅब्युलरी बघितल्या होत्या. कशामधल्या? द हिंदूमधल्या. तर आजचा जो आपण डे 11 कंटिन्यू करतोय कशामध्ये? द हिंदू व्होकॅब्युलरीज. राईट. तर पहिली व्होकॅब्युलरी जी आजची ती आहे वेक्साशियस. काय आहे वेक्साशियस? त्याचा अर्थ काय होतो? हा एक ॲडजेक्टिव्ह ॲक्च्युली. राईट. त्याचा अर्थ काय होतो? मिनिंग होईल कॉझिंग अनॉयन्स ऑर फ्रस्ट्रेशन. कॉझिंग अनॉयन्स किंवा मग त्याला काय म्हणतो? फ्रस्ट्रेशन म्हणतो. राईट. त्याचा मराठीमध्ये अर्थ काय होईल? त्रासदायक. एखादी गोष्ट कशी त्रासदायक असणे म्हणजे डोक्याला कशी अशांत करणारी असणे त्यालाच काय म्हणतो आपण? वेक्साशियस. काय म्हणतो त्याला? वेक्साशियस. सिनोनिम्स आहेत आणि अँटोनिम्स आहेत. सिनोनिम्स म्हणजे काय? समानार्थी शब्द आणि अँटोनिम्स म्हणजे काय? विरुद्धार्थी शब्द. सिनोनिम्स काय होईल? इरिटेटिंग आहे, ट्रबलसम आहे, अनोइंग आहे. हे काय झाले? सिनोनिम्स म्हणजे काय? समानार्थी शब्द. आणि अँटोनिम्स काय होईल? प्लीझंट आणि अग्रीएबल. अँटोनिम्स काय होईल? प्लीझंट आणि अग्रीएबल. हे काय झाले? सिनोनिम्स आणि अँटोनिम्स. एक्झाम्पल बघा. द वेक्साशियस डिलेज इन द प्रोजेक्ट फ्रस्ट्रेटेड द टीम. द वेक्साशियस डिलेज. आता काय झाला? एखादा प्रोजेक्ट असतो, त्या प्रोजेक्टमध्ये काय झालं? डिले झाला. राईट. काय झाला? वेक्साशियस म्हणजे त्रासदायक डिले झाला. त्याच्यामुळे काय होती? टीम आहे ती पूर्ण कशी झाली? फ्रस्ट्रेटेड झाली. असा काय सेंटेन्सचा अर्थ होईल. त्याच्यासोबत एक आपण रिलेटेड वर्ड्स काय होतील वेक्साशियस सोबत? जसं की वेक्सॅशन हे काय झालं? एक नाऊन झालं. आणि वेक्सॅशियसली हे काय झाला? ॲडव्हर्ब. बरोबर. आता बघा नेक्स्ट आहे मोरिबंड. राईट. काय आहे? मोरिबंड हा काही ॲडजेक्टिव्ह आहे. त्याचा मिनिंग काय होतो? ॲट द पॉइंट ऑफ द डेथ किंवा मग नियर फेलियर. म्हणजे एखादी गोष्ट कशी फेल होण्याच्या मार्गावर असणे. राईट. किंवा मग आपण डेथ मरणाच्या जवळ असणे. राईट. त्याला काय म्हणतो आपण? मोरिबंड. राईट. आलं लक्षात? सिनोनिम्स काय होईल? डाईंग आहे, डिक्लायनिंग आहे आणि स्टॅग्नंट आहे. राईट. स्टॅग्नंट. अँटोनिम्स काय होईल? थ्रायव्हिंग, फ्लरिशिंग. काय आहे? थ्रायव्हिंग आणि फ्लरिशिंग. काय आहे? अँटोनिम्स. एक्झाम्पल. द मोरिबंड इकॉनॉमी नीडेड अर्जंट रिफॉर्म. द मोरिबंड इकॉनॉमी नीडेड अर्जंट रिफॉर्म म्हणजे जे एकदम मरणाच्या जवळ होती म्हणजे काय फेल होण्याच्या जवळ होती. काय? इकॉनॉमी. एखाद्या कंट्रीची इकॉनॉमी असेल. राईट. तर तिला काय आवश्यकता होती? एका रिफॉर्मची आवश्यकता होती. अर्जंट रिफॉर्म. लक्षामध्ये असा काय सेंटेन्सचा अर्थ होईल. नेक्स्ट आहे मग त्याचा रिलेटेड वर्ड काय होऊ शकते? जसं की आता मोरिबंड म्हणलं आपण. राईट. ह्या ॲडजेक्टिव्ह झाला. आता त्याला आपण नाऊनच्या फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो? मोरिबंडिटी. राईट. मोरिबंडिटी हा काय झाला? नाऊनच्या फॉर्ममध्ये. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे पॅरागॉन. काय आहे? पॅरागॉन. तर पॅरागॉन आपण चप्पल ऐकलेली आहे. राईट. एक ब्रँड. पण त्याचा अर्थ काय ऍक्च्युअली मध्ये? पॅरागॉन काय एक नाऊन आहे. राईट. मिनिंग काय होतं? परफेक्ट एक्झाम्पल ऑफ समथिंग. परफेक्ट एक्झाम्पल ऑफ समथिंग म्हणजे एखाद्या गोष्टीचं उत्तम उदाहरण. त्याला काय म्हणतो आपण? पॅरागॉन. मिनिंग उत्कृष्ट उदाहरण. सिनोनिम्स काय आहेत? एक एक्झाम्पलर आहे, आयडियल आहे, मॉडेल आहे आणि अँटोनिम्स आहेत इनपरफेक्शन आणि फ्लॉ. इनपरफेक्शन आणि फ्लॉ हे काय झाले? अँटोनिम्स. एक्झाम्पल बघा. ही इज पॅरागॉन ऑफ काइंडनेस अँड जनरॉसिटी. आता ती काय आहे? एक म्हणजे एक महिला आहे. राईट. ती कशी आहे? एक एक्झाम्पल आहे, उत्कृष्ट उदाहरण आहे कशाच्या? काइंडनेसचा आणि जनरॉसिटीचा. म्हणजे काय? तिच्या स्वभाव कसा तिचा एकदम काइंडनेस आहे, जनरॉसिटी तिच्या स्वभावामध्ये. राईट. तिचं काय? ते एक उत्तम उदाहरण आहे असा काल सेंटेन्सचा अर्थ होईल. नेक्स्ट आहे स्पेशियस. काय? स्पेशियस. स्पेशियस हा एक ॲडजेक्टिव्ह आहे. काय आहे? ॲडजेक्टिव्ह. अर्थ काय होतो? मिसलिडिंगली अट्रॅक्टिव्ह किंवा मग फाल्स. मिसलिडिंगली अट्रॅक्टिव्ह किंवा मग फाल्स. मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो? भ्रामक दिखावा म्हणतो ना. अननेसेसरी आपण दिखावा करतो एखाद्या गोष्टीचा, तर त्याला काय म्हणतो आपण? स्पेसियस. राईट. त्याला काय म्हणतो आपण? स्पेसियस. सिनोनिम्स काय होतील? डिसेप्टिव्ह आहे, फॅलेशियस आहे आणि स्पुरियस आहे. डिसेप्टिव्ह, फॅलेशियस आणि स्पुरियस हे काय असेल त्याचे सिनोनिम्स. अँटोनिम्स काय होतील? जेन्युइन आणि ट्रुथफुल. अँटोनिम्स काय होतील? जेन्युइन आणि ट्रुथफुल. एक्झाम्पल. हिज आर्ग्युमेंट वॉज स्पेसियस अँड लॅक्ड रिअल एव्हिडन्स. हिज आर्ग्युमेंट त्याची जे आर्ग्युमेंट होती त्याची ती कशी होती? स्पेसियस होती. म्हणजेच कशी होती? फक्त भ्रामक दिखावा होता म्हणजे. राईट. त्याच्या आर्ग्युमेंटमध्ये. आणि लॅक्ड रिअल एव्हिडन्स आणि त्याच्यामध्ये कमीपणा कशाचा होता? रिअल एव्हिडन्सचा काय होता? त्याच्यामध्ये कमतरता होती. लक्षात असा काय सेंटेन्सचा अर्थ होईल. आता याच्यासोबत आपण काही शब्द म्हणू शकतो जसं की ॲडव्हर्ब. आता समजा स्पेशियस आहे, एखादा ॲडजेक्टिव्ह होतो, त्याला आपल्याला लिहायचं आहे ॲडव्हर्बच्या फॉर्ममध्ये. तर आपण कसं लिहू त्याला? स्पेशियसली. आणि नाऊन मध्ये जर लिहायचं झालं तर मग काय होईल? स्पेशियसनेस. हे काय झालं? नाऊन झालं. आलं लक्षात? नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे रिक्रुडन्सेस. राईट. रिक्रुडन्सेस. राईट. हे काय झाला? नाऊन आहे प्रकारचं. मिनिंग काय होईल?
द रिकरन्स ऑफ अन अनडिझायरेबल कंडिशन. बरोबर, द रिकरन्स ऑफ अन अनडिझायरेबल कंडिशन म्हणजेच काय, पुनरुत्थान. एखादी गोष्ट काय म्हणे, पुन्हा जन्माला आली, एखादी गोष्ट नव्याने सुरुवात होणे एखाद्या गोष्टीला, त्याला काय म्हणतो आपण, रिक्रुडन्स. राईट. सिनोनिम्स काय होते, रिवायवल आहे, रिसर्जन्स आहे आणि रिअपिअरन्स आहे. राईट, अपीरियन्स. राईट. अँटेम्स काय होते, सप्रेशन आहे, इराडिकेशन आहे. एक्झाम्पल, देअर वॉज अ रिक्रुडन्सेस. राईट, देअर वॉज अ रिक्रुडन्सेस ऑफ व्हायलेन्स इन द रिजन. म्हणजेच काय, तिथं काय एकदा पुन्हा काय झाला होता, जन्माला आला होता. तिथं काय म्हणजे पुन्हा एकदा रिजनमध्ये काय झाला, वादविवाद जन्माला आला. म्हणजे व्हायलेन्स म्हणजे काय, हिंसा, पुन्हा हिंसा तिथे काय झाली एखाद्या ठिकाणावर, एखाद्या रिजनमध्ये. बरोबर, असा काल सेंटेन्सचा अर्थ होईल. रिलेटेड वर्ड काय होतील, जर समजा आता आपण रिक्रुडन्सेस म्हणलं की नाऊन झाला. बरोबर, त्याला आपण ऍडजेक्टिव्हच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर रिक्रुडन्संट. राईट, रिक्रुडन्संट. बरोबर, हा काय झाला, त्याचा ऍडजेक्टिव्ह झाला. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे, बरोबर, सातवा बघितलं का, तर पाचवा बघितलं. बरोबर, सहावा आहे इम्ब्रोग्लिओ. राईट, का आहे, इम्ब्रोग्लिओ. हा काय आहे, एक नाऊन आहे, एक प्रकारचा काय आहे, नाऊन आहे. मिनिंग काय होईल, अ कॉम्प्लिकेटेड अँड कन्फ्युजिंग सिच्युएशन. म्हणजे एखादी, आता इम्ब्रोग्लिओ कशाला म्हणतो आपण, एखादी सिच्युएशन आहे, कशी आहे, गुंतागुंतीची परिस्थिती, कशी आहे, कॉम्प्लिकेटेड आणि कन्फ्युजिंग सिच्युएशन. मराठीमध्ये सांगितलं की गोंधळ किंवा मग गुंतागुंतीची परिस्थिती. सिंपल. सिनोनिम्स आहे, सिनोनिम्स काय होतील, एंटँगलमेंट, कन्फ्युजन आणि प्रेडिकामेंट. राईट, काय आहे, प्रेडिकामेंट. अँटेम्स काय होतील, क्लॅरिटी आणि रिझॉल्युशन. काय होतील, क्लॅरिटी आणि रिझॉल्युशन. हे काय झालं त्याचे अँटेनिम्स. एक्झाम्पल, द पॉलिटिकल इम्ब्रॉग्लिओ कॉज इन्स्टॅबिलिटी इन द गव्हर्नमेंट. आता जे राजनीतिक जे गोंधळ आहे, राईट, जे कशी आहे, गुंतागुंतीची जी परिस्थिती आहे राजनीतीमध्ये, त्याच्यामुळे काय होते, जे गव्हर्नमेंट जे आहे ते कशी असते, इनस्टेबल असते. बरोबर, इन्स्टॅबिलिटी असते गव्हर्नमेंटमध्ये. स्टेबल असते का ती गव्हर्नमेंट, नाही. असा काल सेंटेन्सचा अर्थ होईल. नेक्स्ट आहे 7 नंबर. 7 आहे डिलॅपिडेटेड. राईट, काय आहे, डिलॅपिडेटेड. हा काय ऍडजेक्टिव्ह आहे एक प्रकारचा. मिनिंग काय होईल, इन अ स्टेट ऑफ डिसरिपेअर. इन अ स्टेट ऑफ डिसरिपेअर म्हणजेच काय, जीर्ण झालेली. एखादी गोष्ट कशी तर जीर्ण झाली, ती पुन्हा रिवाईव्ह होऊ शकते का, नाही होऊ शकत. त्यालाच काय म्हणतो आपण, डिलॅपिडेटेड. सिनोनिम्स काय होईल, रन डाऊन, डिटरिओरेटेड आणि डिस्क्रिप्ट. काय होईल, डिक्रिप्ट. काय, डिक्रिप्ट. अँटेम्स काय होतील, वेल मेंटेन, स्टर्डी. बरोबर, वेल मेंटेन किंवा स्टर्डी हे काय झालं, त्याचे अँटोनिम्स झाले. एक्झाम्पल, द ओल्ड मॅन्शन वॉज डिलॅपिडेटेड अँड अबॅन्डन. ओल्ड मॅन्शन म्हणजे मॅन्शन म्हणजे काय, मोठी एक इमारत असेल, कशी पण जुनी आहे. बरोबर, हे जुनी जर समजा एखादी मॅन्शन असेल, एखादी ओल्ड म्हणजे जुनी एक इमारत असेल, इमारत होती, कशी केली, तिला काय केलं गेलेलं आहे, डिलॅपिडेटेड म्हणजेच काय, ती जीर्ण झालेली आहे. आणि अबॅन्डन म्हणजेच काय, तिच्यावर आता बंद घातलेलं त्या इमारतीवर. असा काय सेंटेन्सचा अर्थ होईल. नेक्स्ट आहे रिलेटेड वर्ड. काय होऊ शकतो, समजा आपण म्हणलं की डिलॅपिडेटेड, हा काय झाला ऍडजेक्टिव्ह, पण त्याला आपण नाऊनच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर डिलॅपिडेशन. काय, डिलॅपिडेशन. लक्षात. नेक्स्ट आहे 8 नंबर. काय, मॉकिश. काय आहे, मॉकिश. मॉकिश काय, ऍडजेक्टिव्ह एक प्रकारचा. त्याचा मिनिंग काय होतो इंग्लिशमध्ये, ओव्हरली सेंटिमेंटल. काय, ओव्हरली सेंटिमेंटल म्हणजे काय, एखादा व्यक्ती असते ना, खूप जास्त भावुक असतो. बाबा थोडंसं काय झालं तर म्हणजे इमोशनल होऊन आपण त्याला म्हणतो. राईट, तर अति भावुक म्हणता येईल, खुशामत करणारा. राईट. सिनोनिम्स काय होईल, फ्लोईंग आहे, अजून आहे सॅचराइन आहे आणि सॅपी आहे. अँटोनिम्स काय होईल, अनइमोशनल आणि रिस्ट्रेंट. हे काय असेल त्याचे अँटोनिम्स झाले. एक्झाम्पल, हिज मॉकिश लव्ह लेटर्स एम्बॅरेस्ड हर. राईट, तिचं जे एकदम कसं इमोशनल लव्ह लेटर जे होतं, त्याच्यामुळे काय झालं, त्याचं एकदम काय म्हणतो आपण त्याला, एकदम भावनात्मक जे लव्ह लेटर लिहिलं त्यानं तिला, त्याच्यामुळे ती काय झाली, एकदम एम्बॅरेस झाली. बरोबर, असा काय सेंटेन्सचा अर्थ. नेक्स्ट आहे सोबत त्याच्या काय रिलेटेड वर्ड्स, जसं की आपण काय म्हणलं, मॉकिश जे आहे हे काय ऍडजेक्टिव्ह आहे. आता आपण ऍडव्हर्ब जर लिहायचं झालं तर कसं होईल, मॉकिशली. बरोबर, नाऊन जर लिहायचं झालं तर मॉकिशनेस. हा काय झाला, त्याचा नाऊन झाला. आलं लक्षात. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे इन्सिपिड. काय, इन्सिपिड काय, एक प्रकारचा ऍडजेक्टिव्ह आहे. मिनिंग काय होतो इंग्लिशमध्ये, लॅकिंग फ्लेवर ऑर एक्साइटमेंट. ते इन्सिपिडचा अर्थ काय होतो, एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसणं म्हणतो आपण त्याला. रंगहीन झाला मराठीमध्ये त्याचा अर्थ, निस्तेज, मलिन. बरोबर, म्हणजे काय, आता त्याच्यामध्ये इच्छा नाही राहिली एखाद्या गोष्टी, एक्साइटमेंट नाही त्याच्यामध्ये कोणती गोष्ट करण्याची, तेव्हा काय म्हणतो आपण, इन्सिपिड. बरोबर.
सिनोनिम्स काय होईल? ब्लँड आहे, डल आहे, टेस्टलेस आहे. बरोबर, काय झाले सिनोनिम्स. अँटोनिम्स काय होईल? फेवरेबल आहे, इंटरेस्टिंग आहे. हे काय झाले त्याचे अँटोनिम्स झाले. एक्झाम्पल, द लेक्चर वॉज इन्सिपिड अँड अनइन्स्पायरिंग. आता लेक्चर तुम्ही क्लासला गेले, बरोबर, तर क्लास जर बोरिंग असेल तर ऑब्वियस आहे तुम्हाला त्याच्यामध्ये एक्साइटमेंट राहील का? नाही ना. काय तुम्हाला त्याच्यामध्ये इन्स्पायरिंग भेटेल, काही कोणती गोष्ट शिकण्यासारखी. बरोबर, म्हणजे म्हणणं काय सेंटेन्सचं की लेक्चर जो आहे तो कसा होता? इन्सिपिड होता. म्हणजे काय, एकदम इंटरेस्ट नसण्यासारखा, म्हणजे त्यामध्ये एक्साइटमेंट नव्हती लेक्चरमध्ये, राईट. आणि अनइन्स्पायरिंग होता, त्याच्यामुळे आम्हाला काही इन्स्पायर नाही झालं त्याच्यामुळे, राईट. म्हणजे काय, बोरिंग होता. ओव्हरऑल सांगायचं झालं सेंटेन्सचा अर्थ, तर लेक्चर कसा होता? बोर होता, राईट. काय मजा आली का लेक्चर घेण्यामध्ये? नाही. रिलेटेड वर्ड काय होऊ शकतात? जसं की इन्सिपिडिटी, हे काय नाऊन होईल. आता याच्यामध्ये सांगतो इन्सिपिड का झाला? ॲडजेक्टिव्ह झाला, त्याला आपल्याला नाऊनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे इन्सिपिडिटी. आणि इन्सिपिडेडली, राईट, इन्सिपिडली, तर हे काय होईल? त्याचा ॲडवर्ब होईल. आलं लक्षात? नेक्स्ट आहे लास्ट आहे ॲनोडाईन. का आहे ॲनोडाईन? ॲनोडाईन काय? ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडजेक्टिव्ह आहे, मिनिंग काय होईल इंग्लिशमध्ये? अनलाइकली टू प्रोवोक ऑफेन्स. अनलाइकली टू प्रोवोक ऑफेन्स म्हणजेच ऑफेन्स सुदी. बरोबर, काय म्हणजे वेदनानाशक, वेदनाशामक औषध. म्हणजे काय, एखादं औषध आहे त्याच्यामुळे काय वेदना कशाला कमी होतात, त्याला काय म्हणतो आपण? ॲनोडाईन. बरोबर, मी मिनिंग मराठी सांगितलं. सिनोनिम्स काय होते? इन ऑफेन्सिव्ह, हार्मलेस आणि पॅलिएटिव्ह. म्हणजेच काय सिनोनिम झाले. आणि अँटोनिम्स काय होते? प्रोवोकेटिव्ह आणि हार्मफुल. प्रोवोकेटिव्ह आणि हार्मफुल. एक्झाम्पल, हिज ॲनोडाईन रिमार्क केप्ट द डिस्कशन पीसफुल. आता त्याचा जो ॲनोडाईन रिमार्क होता, म्हणजे एखाद्यानं काय केलं? एक रिमार्क केलं एखाद्या गोष्टीवर. बरोबर, आता समजा दोन व्यक्ती काही बोलत असेल आणि त्यांना काय दिला? त्याला रिमार्क दिला, पण तो कसा दिला? एकदम पीसफुली दिला. बरोबर, त्याच्यामुळे काय डिस्कशन कसं झालं? डिस्कशन पण काय पीसफुल झालं. बरोबर, आलं लक्षात? असा काय सेंटेन्सचा अर्थ होईल. आता रिलेटेड वर्ड त्याच्यामध्ये सोबत आहे का? सध्या नाही याच्यामध्ये. आलं लक्षात? इथपर्यंत आलं लक्षात? होप तुमच्याकडे आलं असेल. बरोबर, आता याच्यामध्ये काही अडचण नसेल का, तुमचं काही प्रश्न असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता लिहून, राईट. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.